लोकसभेचा पहिला सत्र आटोपून खासदार भंडारा जिल्ह्यात पोहोचले आहेत आणि त्यांनी आता ऍक्टिव्ह मोडवर आहे. चित्र पाहायला मिळत आहे. ग्राउंड रियालिटी घेऊन समस्यांची आढावा ते घेताना पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत खासदार डॉक्टर प्रशांत पटोले आहेत. भाऊ, काय सांगाल? आज आपण ग्राउंड रियालिटी घेताना रस्त्यावर पोहोचले आहात, काय सांगाल? सर्वप्रथम भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील जनतेचा मी आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जे मला काम दिलेलं आहे, ते नोकरी दिलेली आहे, ते इमानीद्वारे करण्याचा प्रयत्न मी करत आहे. सदनचे काही दिवस तिथं संपलेले आहेत दिल्लीला. तिथून आज माझा पहिला दिवस आहे. आज सगळे वरिष्ठ नगर परिषदेचे अधिकारी, PWDचे अधिकारी, हायवेचे कर्मचारी यांना घेऊन मी आढावा करत आहो पूर्ण शहराचा. आणि तिथे उपस्थित असलेले प्रश्न, जसा रस्ते बरोबर नाही आहेत, गड्डे जिथे तिथं पडलेले आहेत, दूषित पाणी लोकांना पिण्यासाठी इथं मिळत आहेत, जिकडे तिकडे घाण मचलेली आहे, पार्कमध्ये सगळे नशेडी आणि गंजेडी आजकालचे ते नवीन पिढी आहे ते तिथं सगळे शोकपाणी करतायत. याला कुठं कुठं थांबवण्याची गरज आहे. आपल्या सगळ्यांना मी वचन देतो की येणाऱ्या काळामध्ये आपले सगळं सोडवण्याचा मी यथाटोकपणे प्रयत्न करीन. आजचा पहिला दिवस आहे, हे 5ही वर्ष चालू राहील आणि आपल्या कामासाठी मी इमानीद्वारीने आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो. धन्यवाद. नक्कीच खासदार डॉक्टर प्रशांत पटोले आता ग्राउंड रियालिटी घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि नगर परिषदेचे CEO असो किंवा PWD विभागाचे अधिकारी असो, त्यांना घेऊन समस्यांचा आढावा घेऊन त्या समस्या त्यांच्या लक्षात आणून देत आहेत. नक्कीच आता लवकरात लवकर आम्ही समस्या सोडवू असे आश्वासन देखील आता डॉक्टर प्रशांत पटोले देताना दिसून येत आहेत. रुपेश सपाटे, TVN मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.